हॅलो, कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. तर मी आज बनणार आहे लसणाची चटणी. लसणाची चटणी बनवण्यासाठी तर आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे. पहिलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. माझी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तर चला, ते लसूण जे आहे ते मी कुटून घेणार आहे एका खलबत्त्यामध्ये. ते आपल्याला मोठं मोठं कुटायचं आहे लसूण. ते बघा, या प्रकाराने आपल्याला मोठं मोठं कुटून घ्यायचं आहे लसूण. हे बघा, मी लसूण पूर्ण वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला लसणाच्या पाकळ्या जास्त घ्यायच्या आहे, लसूण जास्त घ्यायचं आहे आपल्याला. तर मी एका प्लेटामध्ये काढून घेते आता हे लसूण वाटलेला. हे बघा, त्या मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करा. तुमची रेसिपी पण खूप छान होईल आणि तुमच्या घरच्याला पण खूप आवडेल. तर हे बघा, एकदाची चटणी नक्की बनवून खा. तुम्हाला बार बार खाशाल तुम्ही एकदा बनवली तर. तर हे बघा, मी बनवले जे लसूण आहे ते वाटून घेतलेलं आहे. आणि मी आता मसाला रेडी करणार आहे चटणीचा. त्याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहे आणि हळद टाकायची आहे थोडीशी, अर्धी चमचा आहे ती. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि आता पाणी टाकून आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये दुसरं काही पण टाकायचं नाही आहे. तर मी आता फोडणीमध्ये टाकणार आहे, मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे. हे बघा, आपल्याला पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकणार आहे. कढई गरम होत आहे. तर मी 2 ते 3, तर तुम्ही तेल जास्त टाका वाटलं तर. 3 चमचा खूप तेल होते. मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तर 3 पळ्या तेल टाकल्यानंतर ह्याला गरम होऊ द्यायचं आहे तेलला. तेल गरम झाल्यानंतर मी याच्यात मोहरी आणि जिरे टाकणार आहे. तर त्यानंतर आपल्याला जे लसूण वाटलेला होता ते याच्यामध्ये टाकायचं आहे. जोपर्यंत आपला गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत याला भाजायचं आहे. छान असं गोल्डनसा कलर येऊ द्यायचा आहे. याला छान असं भुरकट कलर येऊ द्यायचा आहे. तर हे बघा, दाखवते मी आपलं. बघा कसा कलर सुटलेला आहे लसणाला. तर आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे याला. तर हे बघा, मी थोडीशी कोथिंबीर पण टाकले. तर हे बघा, छान असा कलर सुटू द्यायचा आहे. जेव्हा आपले छान लसूण भाजल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये जे पेस्ट आपण करून ठेवलं होतं मसाला मीठ मिरचीचं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. नंतर बघा, असं छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे मध्ये जे आपण बनवला होता. तर याला थोडंसं वाटीमध्ये धुवून मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून याला मिक्स करणार आहे. वाटीत पाणी टाकले होते ते धुवून घेतलेले आहे वाटी. तर हे बघा, आता आपल्याला याला छान असं साईडने तेल सुटजोकनं आपल्याला भाजायचं आहे याला फुल गॅसवर. हे बघा, आधी फुल करायचं आहे, मग कमी करायचं आहे, फुल करायचं आहे, कमी करायचं आहे. तर हे बघा, आपली चटणी रेडी व्हायली आहे. हे बघा, तेल पण सुटले साईडने. तर आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. बघा, मी गॅस फुल केला आहे. फुल केले की अशी वाफ येते. ते बघा, आपली चटणी रेडी झालेली आहे. याला खूप वेळ लागत नाही आणि आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आणि एकदा तुम्ही चटणी नक्की खाऊन बघा. याला काहीच झाकायची गरज नाही. थोडंसं तेल साईडने सुटलं, मसाला आपला शिजला की आपली चटणी रेडी होते. तर यासाठी रेसिपी लास्टपर्यंत बघा आणि माझी रेसिपीला लाईक सबस्क्राईब कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही चटणी कशी वाटली. तुम्ही करून पहा, मग तुम्ही मला सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. तर माझी रेसिपी लास्टपर्यंत बघल्याबद्दल तुमच्या सगळ्याचं धन्यवाद. हे बघा, असं तेल सुटते नंतर साईडने असं आपल्याला ग्रेव्ही टाईप होते मस्त. आणि हे तुम्ही सपक खिचडी संग पण खाऊ शकता. हे बघा, मी चटणी दाखवते याप्रमाणे. तर आपली चटणी झालेली आहे रेडी. तर तुम्ही सपक खिचडी किंवा आपली भाकरी संग, ज्वारीच्या गव्हाच्या रोटी संग पण खाऊ शकता. एकदा तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, मी सपक खिचडी बनवली होती आणि मी चटणी याला लावून खात आहे. तर एकदम इतकी छान झालेली आहे चटणी. तुम्ही एकदा नक्की करून पहा.
मी बार बार त्याच्यासाठी म्हणते तुम्ही एकदा करून पहा तर मग तुम्हाला यकीन होईल की खरंच हा रेसिपी छान बनलेली आहे. हे बघा मी खाऊन दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान असं झालेलं आहे. तर तुम्ही